महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। काय करा आता? शोभायात्रा बजरंग चौकापर्यंत निघणार आहे। कुलस्वामिनी प्रतिष्ठान आणि सिडको आर्को हिंदू नववर्ष गुढीपाडवा उत्सव समिती यांच्या वतीने आणि नामदार अतुल साहेब यांच्या हस्ते त्या गुढीचं पूजन आणि प्रत्येकाचं नाव तर घेणार नाही। मनापासून तुमचं खूप खूप आभार। संकल्पना आणि एवढीच आहे की आज अरेवा एक नवीन व्हेज हॉटेल आणि लॉजिंग इथं आम्ही सुरू करत आहोत। या भागात लॉजिंग नव्हती आणि मंगल कार्यालय माझं असल्यामुळं लॉजिंगची अतिशय मागणी होती। तो एक मी डोक्यात ठेवला होता आणि खरं तर सांगतो की लॉजिंग पण आपली छान चालणार, व्हेज हॉटेल पण छान चालणार, कारण आपण क्वालिटी ठेवतो आणि प्रेमानं जास्त पैशाच्या मागे न धावता त्यांना क्वालिटी देतो आणि त्यांना विचारपूस करतो, फॅमिली रिलेशन बनवतो। आज इथं काही लग्न झालेली आई वडील त्यांचे मुलीचे आणि त्यांचे पण इथं आलेले स्वतःहून किंवा तुमचे उपक्रम छान असतात, त्यांचेही आभार। सर्वांचं मी आभार मानतो आणि भगवान बाबाच्या ज्या मुली आलेल्या आहेत, अनाथ मुली जवळपास 51 मुली इथं आलेल्या आहेत, त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। असेच उपक्रम आमच्या कुलस्वामीतर्फे चालतील ही एक ग्वाही देतो आणि मी थांबतो। हॉटेलच्या उद्घाटन प्रसिद्धी असलेले उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे, आदरणीय व्यासपीठ आणि अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी अतिशय छान उपक्रम आपले विलासभैया कोरडे यांनी नेहमीप्रमाणेच आज जो आयोजित केलेला आहे त्याला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्ववान, जिल्हा परिषद मध्ये पण जो भाजपचा भगवा कमळ फडकवलेला आहे असे आपले अतुलजी सावे साहेब। खरोखर कालचा दिवस अतुलजींचं कौशल्य, अतुलजींचं संघटन, अतुलजींची पक्षाची निष्ठा आणि ज्या पद्धतीने काल विरोधकांना शह देऊन आपला इतिहास घडवला आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष घडवलेले आहेत। हे खरोखर अतुलजी तुम्हाला नवीन वर्ष या छत्रपती संभाजीनगरकरांना आपण ज्या पद्धतीने गिफ्ट दिलेलं आहे ते खरोखर अतुलनीय असा हा पराक्रम आपण केलेला आहे। त्या देवाभाऊ कोंडेजी, अलकावहिनी, चिरंजीव, सुनबाई, जाबाई, पूर्ण परिवार, कुलकर्णी परिवार आणि कोल्डे परिवार, उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, विलास कोंडेजी म्हणजे मी आमदारही नव्हतो त्याच्या अगोदरपासून दरवर्षी काही ना काही नवीन संकल्पना आणायची आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून गणपती असो, नवरात्र असो किंवा गुढीपाडवा असो, अशा अनेक म्हणजे दिवाळीचं पण हुरडा पार्टी काही ना काही, म्हणजे माझ्या मते वहिनी सेविंग करतात का? ते सेविंग काही करतात, सगळं करतात, पण स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून अनेक असे उपक्रम सतीश केळकर तुम्हाला घेत असतात।
अजून कोणी आहे का? तर दरवेळेस दिवाळी असो, हुरडा फेस्टिवल असो, नवरात्र असो, गुढीपाडवा असो, म्हणजे त्यांनी त्यांच्या गावामध्ये शेततळ्यामध्ये पण गणपती तयार केला आणि आम्हा सगळ्यांना घेऊन जाऊन तिकडे दाखवलं. असे अनेक उपक्रम त्यांनी आजपर्यंत करत आले, ज्या माध्यमातून या शहरामध्ये काहीतरी वेगळा आगळा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून होतो. आणि त्याच्यात त्यांचा स्वार्थ काही नाही. लोकांना बोलवायचं, खायला प्यायला घालायचं, खर्च करायचं. हे यावर्षी होणार आहे ना. तर आम्ही बिझी होतो, आमची चूक नाही. आम्ही जरा निवडणुकीच्या ह्याच्यात सगळे एकामागे एक, पहिले नगरपालिका, मग महापालिका, मग जिल्हा परिषद, अंकाल अध्यक्ष, असे सगळे. पण खरोखर अतिशय कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आज त्यांनी इकडे हॉटेलचं नाव पण काय ठेवलं, अरे वा. आपण बोलत बोलत बसतो, प्रत्येकाच्या तोंडात असते ते. गणेशराव तुमचे खास मित्र आहेत. गणेशरावमुळेच माझी ओळख झाली त्यांची. आणि विलास कोंडे असो, वहिनी असो, तेवढ्याच स्पिरिटने, चिरंजीव असो, मुलगी असो, हे सगळे, जावई असो, हे सगळे अशी इन्व्हॉल्वमेंट असते यांची की सगळ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये पूर्ण परिवार इन्व्हॉल्व असतो आणि प्रत्येकाला त्याच्यात सहभागी करून घेता. आज आपणच बघा, पाडव्याच्या दिवशी माझ्या सगळ्या भगिनी एवढ्या मोठ्या घरातलं हे सोडू नये, पण कोरडे परिवारावर प्रेम आणि ते उपक्रम जे घेतात ते सामाजिक उपक्रम, समाजासाठी काहीतरी बोध त्याच्यातून गेला पाहिजे, या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून नेहमी काम केलं जाते. आज मी या ठिकाणी जास्त वेळ गेला नाही. मलाही माहिती आहे सगळ्यांना, मलाही पुढे विचार कार्यक्रम आहे. पण या अरे वा, या वास्तूमध्ये हॉटेल आहे, रेस्टॉरंट आहे, आमची जेवायची व्यवस्था झाली. व्हेजच खातो आपण. तर वैद्यसाहेब कधी आपल्याला व्हेज खायची इच्छा आपण राठोड साहेब आज जॅकवेलमध्ये पाणी सोडलेलं आहे. 22 तारखेला त्याचं पंपिंग सुरू आहे आणि लवकरच पुढच्या 8 दिवसात आपल्या शहरात हळूहळू पाणी सगळीकडे यायला सुरुवात होईल. त्या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो. आमचे मित्र विलास कोंडे, वहिनी, पूर्ण कोंडे परिवार, कुलकर्णी परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की आपण आमच्यासाठी एवढी चांगली वास्तू आमच्या मतदारसंघात तयार केली. आम्हाला प्रतिष्ठान नववर्षाच्या स्वागतासाठी नवीन काही उपक्रम, सामाजिक उपक्रम हाती घेत असते. यावर्षी काय असं सामाजिक उपक्रम घेण्यात आला? सोनी प्रतिष्ठानने यावर्षी नवीन वर्ष गुढीपाडवा या महोत्सवाच्या निमित्ताने आपण तुम्ही बघू शकता माझ्या मागे 9 गुढी आपण केलेल्या आहेत. जसे नवरात्रीचे 9 दिवस असतात तशा 9 वेगवेगळ्या शिल्पांची तसे आपण एक छोटासा एक चित्र दाखवण्यासाठी ही आमची कला वगैरे प्रशिक्षण आदेश देण्यासाठी पूर्ण आपल्या पब्लिकसाठी की आपले जे असतात हिंदूचे महत्त्वाचे सण वगैरे त्यांचं तुम्ही वाढीव जाणीव ठेवा. प्लस तुम्ही जर का बाहेर पण असाल इकडे तिकडे पण आहे जी संस्कृती आहे तिला तशीच जपवा आणि त्याला तसेच पुढे पुढे कायम करत नेत राहा. तसेच आज शोभायात्रेची पण सुरुवात करण्यात आली होती. शोभायात्रेसाठी आम्ही जो उपक्रम केलेला प्रसाद प्रतिष्ठानने, तर दरवर्षी गेल्या 15 वर्षापासून आपण हे सगळे उपक्रम करत असतो. यावर्षी आपण अनाथ मुली 51 मुलींची यांची शोभायात्रा केली व त्यांना सर्टिफिकेट पण देण्यात आलेले, त्यांना जेवण वगैरे पण देण्यात आलेलं. आणि आपले असे बरेच आहेत वेगवेगळे इतर ठिकाणचे कॉन्टॅक्ट्स वगैरे माध्यमातून आपण असेच वृद्धाश्रम म्हणा, अपंग आश्रम म्हणा किंवा अनाथ आश्रम म्हणा यांची आपण काही नवीन छोटीशी देणगी म्हणून प्लस एक समाज कार्य जो आपण नेहमी पार पाडत असतो, तर तसा एक छोटासा केलेला आपल्या शिवरात्रपासून ते बजरंग चौकापर्यंत यांची छोटीशी एक शोभायात्रा केलेली. हेच सांगण्यासाठी की तुम्ही पण सामाजिक कार्यात थोडंसं प्रतिबंध वगैरे करत जा. सेम टाईम बाकी पण गोष्टी की सॉरी उद्घाटन झालं, ते उद्घाटन कोणाचे असे झाले आणि काय वैशिष्ट्य राहणार आहे आपल्या रेस्टॉरंटचं? व्हेज रेस्टॉरंट आहे आपल्याकडे. आपण
लॉजिंग पण प्रोव्हाइड करत आहोत. त्याच्यामध्ये VIP रूम्स वगैरे आहे किंवा आर्ट वगैरे. हा एक उपक्रम आपण सुरू करतो आहे कारण या भागामध्ये लॉजिंग असं नव्हतं NR सिडकोच्या परिसरामध्ये. आणि वेज रेस्टॉरंट पण एक आपला एक नवीन उपक्रम आहे. त्याच्यामध्ये आपण एकदम चांगली क्वालिटी कंपल्सरी घेऊयात. आणि त्याच्याऐवजी जे उद्घाटनात प्रमुख पाहुणे आले होते ते होते आपले लाडके रावेसाहेब अतुलजी साहेब. त्यासोबत मला अजूनसुद्धा चितोळे साहेबसुद्धा, अजून अनिलजी मकरिये असे आणि सगळे आपले जे नवीन नगरसेवक आहेत आपल्या प्रभाग क्रमांक 500 ते पण सगळे 8 नगरसेवक पण आले होते. त्यांच्या हाती आपण उद्घाटन केलं. आपण अभिराज विलास